तर आज आपण 6वीचा प्रॅक्टिस सेट 39 पाहणार. याच्यात आपल्याला पहिला प्रश्न विचारला, ड्रॉ लाईन एल, टेक एनी पॉइंट पी ऑन द लाईन यूजिंग अ सेट स्क्वेअर, ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल ॲट पॉइंट पी. म्हणजेच आपल्याला काय करायचं, एक लाईन काढायची एल, एखादा पॉईंट घ्यायचा आपल्याला, ठीक आहे, आणि त्याच्यावर काय करायचं आपला सेट स्क्वेअर. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो पहा, सेट स्क्वेअर म्हणजे ह्या दोनचा वापर करून करायचा. प्रोट्रॅक्टर म्हणजे आपल्याला काय राहते, प्रोट्रॅक्टर म्हणजे पहा इथं प्रोट्रॅक्टर जर असा शब्द वापरला आपल्याला तर आपल्याला ह्या प्रोट्रॅक्टरचा वापर करून काढायचा. आणि तिसरं कंपास म्हणलं तर आपल्याला काय करायचं, ह्या कंपासच्या सहाय्यानं म्हणजे आपल्याला कर्कटाकाच्या सहाय्यानं काढायचं पहा, ठीक आहे. तर इथे आपल्याला सांगितलं की एक परपेंडिक्युलर लाईन काढा. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीच्या अँगलच्या, परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री अँगलची आपल्याला काय करायचं, काढायचा 90 डिग्री अँगल काढायचा आपल्याला. चला तर मी हे काढतो. एक लाईन काढली, त्याला एल नाव द्यायचं, व्यवस्थित काढून घ्यायचे, एल नाव दिलं. आता एक कुठेतरी पॉईंट घ्यायचा आहे की नाही, पॉईंट घेऊन टाकला आपण इथे. आता ह्या पॉईंटवरून आपल्याला काय करायचं, ह्या पॉईंटला नाव काय दिलं आपण, पी, इथं पी नाव द्यायचं. आणि त्याच्यावर आपल्याला ह्या सेट स्क्वेअरचा वापर करायचा. ह्या दोनपैकी एका कोणत्या तरी सेट स्क्वेअरचा वापर करायचा, ठीक आहे. मी याचा वापर करतो. आता ह्या लाईनीवर बरोबर ठेवायचं आपल्याला, लाईनीवर बरोबर, आणि ते पॉईंट दिसायला पाहिजे. पॉईंटवर आपल्याला काय करायचं, मार्किंग करायचं, ठीक आहे. पॉईंटवर मार्किंग, पॉईंट दिसायला का, आता ह्या पॉईंटपासून आपल्याला एक रेष काढायची. आता जर हे पाहिलं, ही परपेंडिक्युलर म्हणजे त्याचं जे माप आहे ते 90चं आहे. कितीचं आहे, 90 डिग्री आहे. तुम्ही जर कोण मापकाच्या सहाय्यानं पाहिलं तर 90 डिग्री तुम्हाला दिसेल, हे की नाही. 90 डिग्री म्हणजेच परपेंडिक्युलर असतं, ठीक आहे. तर पहिला प्रश्न आपला झाला. आता आपण दुसरा प्रश्न पाहू. ड्रॉ अ लाईन ए बी युजिंग अ कंपास. मग आपल्याला काय करायचं, ह्या कंपासाच्या सहाय्यानं आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर करायचं. ड्रॉ अ परपेंडिक्युलर टू ए बी ॲट पॉईंट बी. कुठं काढा म्हणायला, पॉईंट बी जवळ. म्हणजे आपल्याला पहिले ए बी लाईन काढायची आणि पॉईंट बी जवळ सगळे नाव लक्षात पाहिजे तुम्हाला. आता इथं जर तुम्हाला नाव द्यायची, ह्या पहिल्या प्रश्नामध्ये तर नावं देऊ शकता. इथं बी नाव द्या, ठीक आहे, इथं सी आणि इथं डी द्या. तर आपण इथे काढून घेऊ, ठीक आहे. हे आकृती काढून घेतो. आपण काय करू, एक लाईन खिचू, ठीक आहे. ही लाईन खिचलेली, हे याला नाव दिलं ए आणि इथं नाव दिलं बी. आता ह्या लाईनीला आपल्याला काय करायचं, बी पॉईंट पाशी आपल्याला परपेंडिक्युलर करायचं. आणि कशाचा वापर करायचा आपल्याला, कंपासचा म्हणजे ह्या कंपासच्या सहाय्याने. मग काय करायचं आपल्याला, आता पहा आपल्याला पेन्सिल लावताना काय करायचं, ठीक आहे. मुलं खूप वरीच लावतात किंवा खाली, ठीक आहे. तर आपल्याला पेन्सिल असं पण नाही लावायची, अशी पण नाही, आणि याच्या खाली पण नाही लावायची, बरोबर याच्यात बरोबरीला घ्यायची, लावायची, ठीक आहे. थोडीशी जास्त वरी जाऊ द्यायची, थोडीशी ह्या टोकापेक्षा, आणि आपल्याला ही पेन्सिल लावून घ्यायची, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, ह्या बी पाशी ठेवायचं, ठीक आहे. एक छोटंसं इकडं एक मार्किंग करायची आणि इकडे एक मार्किंग करायची. मार्किंग केली की नाही, मग आपल्याला काय करायचं, याचं अंतर वाढवायचं, याचं अंतर आपल्याला डबल करायचं, ठीक आहे. याचं अंतर जवळजवळ याच्यापेक्षा थोडं छोटं राहू द्यायचं, ठीक आहे. मग काय करायचं, पहा बी पाशी ठेवलं, इकडे एक मार्किंग केली, इकडे एक मार्किंग केली की नाही. आता काय करायचं, ह्या मार्किंग जे आलेल्या त्याला हे अंतर वाढवल्याच्या नंतर मी इथे पहिल्या मार्किंग जवळ ठेवतो. इकडे लाईन खेचली, मी एक मार्क करून घेतला, इकडे एक मार्क करून घेतला. मार्किंग झाले की नाही. मग ह्या मार्किंग झाल्याच्या नंतर मला काय करायचं, ह्या बी पासून आणि हा इथं जो पॉईंट मिळालेला आहे ह्या दोघांना जोडून घ्यायचं आहे. हे परपेंडिक्युलर झालं. परपेंडिक्युलर म्हणजेच 90चं अँगल, ठीक आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्या नंबरचं पण केलं. तिसरा नंबर पाहू. तिसरा नंबरचा प्रश्न आहे, ड्रॉ लाईन सी डी. आपल्याला आता सी डी लाईन ड्रॉ करायची. टेक एनी पॉईंट. आता इथं नाव द्यायचे होते. आता इथं ए बी सी तर झालं आपलं ए बी. इथं नाव द्यायचं तर द्या सी आणि इथं नाव द्यायचं तर द्या डी, ठीक आहे.
टेक एनी पॉईंट एम ऑन द लाईन. एम घ्यायचा पॉईंट आपल्याला. युजिंग अ प्रोट्रॅक्टर ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू सी डी ॲट पॉईंट एम. म्हणजे आपण काय करू त्याचं पहा. मी काय केलं, एक लाईन खिचून घेतली, हे की नाही, लाईन खिचून घेतली. लाईन खिचल्यानंतर ह्या लाईनीला आपल्याला नाव काय द्यायचं, सी डी. म्हणजे इकडं नाव देऊ सी, इकडं नाव देऊ डी. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी पॉईंट एम घ्यायचा. आता तुम्ही इथं घेऊ शकता, इकडे घेऊ शकता, पण मध्ये घ्या. ठीक आहे. एम. आता ह्या एम बिंदूपासून आपल्याला काय करायचं, एक लाईन करायची, 90चा अँगल करायचा. परपेंडिक्युलर म्हणजे आपल्याला प्रोट्रॅक्टर, म्हणजे ह्या प्रोट्रॅक्टरचा वापर करायचा आणि 90 डिग्रीचा काय करायचा, अँगल करायचा. 90 डिग्री. पहा इथे आपण 90 डिग्रीचा काढून घेऊ. हे 90 डिग्रीचं आपलं झालं. ठीक आहे. याला इथं नाव द्यायचं तर इथं पण द्या. इथं एम नाव द्यायचं आणि इथं नाव द्या आपण काहीतरी सी द्या. डी ए सी डी तर झालेलं आहे. इथं ए नाव द्या, बी नाव द्या, काहीतरी देऊन टाकू आपण. ठीक आहे. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 39 संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ असेच तुम्ही पाहत राहा. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.